जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणात आपण आलेलो आहोत। गावाचं नाव आहे आंबोली। सध्या पावसाळा थांबलेला आहे आणि हिवाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि भात काढणे या भागामध्ये सुरू आहे। आपण पाहू शकताय सध्या ही भात झोडणी चालू आहे। वास्तविक जुना काळ, आता मगाशीच बाबांनी मला सांगितलं की जुन्या काळात कसं वातावरण असायचं आणि आत्ताचा काळ, ह्या दोन्ही काळातील फरक बाबांनी आपल्याला सांगितला आहे, आपण जाणून घेतला। वास्तविक आता ही खळी ही फक्त ग्रामीण भागातच दिसत आहेत, परंतु काही ठिकाणी ही खळी नामशेष होताना दिसत आहेत। जी लक्ष्मी असायची म्हणजे गाय असायचे, बैल असायचे, हे आता काही ठिकाणी तर राहिलेच नाहीत। यांत्रिकीकरणाच्या युगामध्ये हे पूर्णतः संपलेलं आहे आणि अजूनही या भागामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये हे आपण पाहू शकताय अतिशय चांगल्या अशा वातावरणात आपण आलेलो आहोत। निसर्गरम्य वातावरण पाहू शकताय आपण। आता इकडे भात काढणे वगैरे चालू आहे। हे आंबोली गाव डोंगरदरात लपलेलं हे अतिशय छान असं गाव जुन्नर तालुक्यातून जवळपास 20 किलोमीटरच्या अंतरावरती हे गाव वसलेलं आहे। या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाघाची देखील भीती आहे असं देखील आपल्याला येथील ग्रामस्थांनी सांगितलं। वास्तविक हा जुन्नर तालुक्याचा पश्चिम भाग। दळणवळणाच्या सुविधा असतील, पाण्याच्या समस्या असतील, बाकीच्या समस्या असतील, हे आपल्याला या येथील नागरिकांनी पोटतिडकीने सांगितलं। आणि वास्तविक लोकप्रतिनिधी असतील, बाकीचे जे प्रशासनातील लोक असतील, तर यांनी खरोखरीच या भागामध्ये लक्ष देण्याची गरज आहे की एखाद्या वाघाची जर भीती वाटत असेल किंवा दहशत असेल तर तिथे पिंजरा लावण्याची ही खरोखर नितांत गरज आहे। आपल्याला मगाशी एका तरुणाने सांगितलं की या भागामध्ये खरोखरीच दळणवळणाच्या बाकीच्या जसं समस्या आहेत तर या देखील मोठ्या प्रमाणात आहेत। तर यावरती देखील प्रशासनाने काहीतरी हालचाल केली पाहिजे आणि त्यावरती उपाययोजना केल्या पाहिजेत। असंच पाहू शकता आपण ही आत्ताची भात झोडणी सुरू आहे। आमच्या मामाच्या इकडे असं असायचं, परंतु आता हे फार दुर्मिळ झालेलं आहे। हे आपल्याला बघायला भेटणार नाही काही दिवसांनी। गिरणीचा जमाना आला, यांत्रिकीकरणाचा जमाना आला आहे। सरपण देखील रानातून आणावं लागतं। हे अतिशय छान असं वातावरण पाहू शकताय। अजून एक तुम्हाला मी नवीन एक गोष्ट दाखवण्यासाठी मी वास्तविक या ठिकाणी तुम्हाला मी मगाशी पाहिली आहे ती दाखवण्याचा मी प्रयत्न करणारच आहे। ती म्हणजे हिरलं। हे हिरलं पावसाळ्यामध्ये घेतलं जातं आणि हे हिरलं आपल्याला इथं पाहायला भेटलं आहे। तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो फक्त। हे हिरलं बैल देखील आहे, पावसाळ्यात घेतलं जाणार हे हिरलं। धन्यवाद। बाबा नाव सांगा ना तुमचं फक्त। हे गाव कोणतं आहे? आंबोली। मला सांगा 72च्या काळाबद्दलचं थोडक्यात मला माहिती दिली तर बरं होईल। कसं असायचं 72च्या कालखंडामध्ये? थोडंफार आठवत असेल ना? खाणं पिणं कसं असायचं, काय असायचं? खाण्यापिण्यात त्या टायमाला लय आबाळ असायची, पण आता जणू काय बरं वाटत आहे, जरा खायला प्यायला मिळत आहे। तेव्हा गुरं बिरं असायचे? गुरं त्या टायमाला भरपूर असायची, प्रत्येकाचं गुरं असायची। हां हां। आता ज्याच्यामध्ये तेव्हाच्या कालखंडात कसा बदल कसा आहे थोडंसं सांगा ना, कारण तेव्हा आता जनावर राहिली नाही। हां हां। आता बैल होती ती सुद्धा टाकली लोकांनी, यांत्रिकीकरण आलंय। यंत्रीकरण आलं ना। हां हां। याचा परिणाम काय होतोय का? पण आता शारीरिक होतो परिणाम होतो ना कसा, कारण ते लोटरना वरच्यावर कापत चालत आहे ना। हां हां, नांगर खोल जातो, बरोबर आहे। अशी करायची। नाही मला सांगा आता नाही का खाणं पिणं आता कसं सगळं आता रासायनिक झालेलं आहे, याचा परिणाम आपल्या शरीरावरती पण होतो, याच्याबद्दल काय? आता हे जे आता तुम्ही भात लावणी करताय याला तुम्ही रासायनिक वापरता की नॅचरली कसं वापरता? हेच खत वापरतो आपला रासायनिक। हा रासायनिक खत, त्याच्यामुळे मग ते पीक जरा जास्त येते, जोमाने येतं असं। तुमची जन्मतारीख काय ते? हां परत पेरणी आली, बरोबर आहे। हां पेरणी झाली का परत त्याच्यावर राबायची, हां हां, रोपा भरायची,
पुढचं काम सुरू करायचा, बरोबर. रोपा जाळायची, भाता पेरायची, परत परत ती लागवड चालू. आता जुनी माणसं तसे राहिलेले नाहीत. आता तुमच्यासारखी ज्येष्ठ मंडळी आहेत, तर आता तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देशाल का? कारण आता काय झाले, व्यसनाधीनते मोठ्या प्रमाणात वाढले, पोरं आता मोबाईलच्या नादामध्ये म्हणजे वाम मारायला लागले. ह्याच्याबद्दल काय सांगाल? आता तुमचा काळ भारी होता, समाधानी होता, परंतु आताच्या काळात मध्ये काय सांगाल पोरांना? बदल झाला आता त्या काळामध्ये. नाही बदल झालाय, पण पोरांना काय सांगाल? कारण आता काय झाले, पोरांना म्हणजे मागचाच राजकारण आपण सांगणार. आता राजकारणामध्ये सोडून द्या म्हणला, हां हां त्याच्यामध्ये शिरूच नका. कारण हे आता वागणूक चांगली आहे माणसांची, हां हां हे बरं नाही. बरोबर बरोबर. असं आहे ना, कामं चालूच आहेत आजची. करायला आलो हीच कामं चालू. हा जुने जुने कोकणला जायचो बा, खाली कोकण. खाली कोकणला. हा, बर खालून लाकडावर आणायचो घराली. घराला हा मग रोज हा त्या टायमाला काय 10-15 रुपयाला वासा. वासा रोजाने तुम्ही गेलेले ते? मग काय रोज होता तरी? आता हेच वासा चिकून खालून आणायचा आणि इकडे विकायचा. किती रुपये असायचे? हेच 10-15 रुपये, बाकीचं हा काही येत नाही. बरं त्याच्यानंतर असं बाबा का मजुरीनं जायचं ते करायचं. आता तुमच्या तेव्हाची आबळ असेलच ना? हा, लय आबळ हा लय आबळ. पण आता जणू काय या पीक पाणी बरा होता जरा. हम्म. झाली सुधारणा लोकांची. तशी सुधारणा झाली, पण लोक नुसते पैशाने सुधारले ना. हा, पैसे बाकी माणूस की काय? माणूस की तर ही चीज मोठी भारी ही तर पहिली सांभाळली पाहिजे ना. हा पण आता याच्यामध्ये दिसत नाही ना जास्त. आता तुमच्यासारखे आहेत म्हणून आताच्या सांभाळ. धरलाय लावून आपण अजून पण. हा पण पुढचा नाही सांगता येणार. कारण ही पिढी आता लय वेगळी बारकडली हा. असं म्हणायचं मला.